Brought to you by V-Guard. याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा आधी लक्षात घ्यायला पाहिजे. मी शिस्तीत वागणारा पक्षाचा शिवसैनिक आहे. गजाभाऊंनी आमचे आणि मी एकत्रितपणे अनेक वर्ष काम केलेलं आहे. पक्षशिस्त कशी असावी, पक्षशिस्त म्हणजे काय, हे गजाभाऊंना पण सगळं चांगलं माहिती आहे. अशा वेळेला 1.5 वर्षापूर्वी आम्ही जे काही सत्तेत आलो त्यानंतर गजाभाऊंनी काल जे काही प्रकारची वक्तव्य केली, ही एक शिवसैनिक म्हणून मला चीड आणणारी वाटली. मला चीड आली. आणि दुसरं असं, शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी ही वक्तव्य आहेत, शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्ची करणारी वक्तव्य आहेत, अशी माझी भावना झाली. आणि म्हणूनच त्याचा उद्रेक या पत्रातून झालेला आहे. पत्र दिल्यानंतर काही प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या किंवा आज होती सगळ्या घडामोडी. म्हणजे ही कुठली आपसातली स्पर्धा नव्हे. माझी आणि गजाभाऊंची एकमेकांना पदावरून खाली घेतल्यासाठी वगैरे ही स्पर्धा नाही आहे. ही स्पर्धा पक्षात चांगलं वातावरण राहावं यासाठीच सगळ्यांनी प्रयत्न करण्यासाठीची ही स्पर्धा आहे. पक्ष पुढे जावा, आपल्या वक्तव्याने आपल्या कृतीने पक्षाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि त्याच एका भावनेने हे पत्र मी माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब यांना लिहिलेलं आहे. नक्की निवडणुकीच्याच वेळेस एकेरी उल्लेख केला होता, नक्की कोणी एकेरी उल्लेख केला या पत्रामध्ये? मला असं वाटतं की ते सगळ्यांना माहिती आहे. आपण कुटुंबाला या वादात ओढू नये असं मला वाटतं. आणि हा विषय आता आजच संपूर्णपणे निकाली निघेल. मी जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे. माझी आणि गजाभाऊ कीर्तिकांची कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही, पण जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे हे मी सांगणं माझं शिवसैनिक म्हणून काम आहे. शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये, त्यांच्या भावनांना मी वाट करून दिली. मी जनतेचा लाऊडस्पीकर आहे. त्याच भावनेने मी हे पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. अमोल कीर्तिकर आणि गजानन यांचे भाऊ यांचे संबंध अजूनही देखील आहे. एकीकडे ते ठाकरे गटाकडनं काम करतात, दुसरीकडे शिंदे गट. त्यामुळे शिवसेनेला तोटा देखील होऊ शकतो. म्हणजे असा ते म्हणजे पिता पुत्रांमध्ये काही मिठाचा खडा पडावा, घरामध्ये भांडणं व्हावीत असं कोणीही इच्छा व्यक्त करणार नाही. सुसंस्कृत राजकारणी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणार नाही. परंतु आपण म्हणजे शेवटी मुलाला पण काहीतरी व्यक्ती स्वातंत्र्य असेल ना. तो पण वयाने मोठा आहे, तो कार्यकर्ता आहे. ठीक आहे, वडिलांच्या भावना असतात, त्या भावनाबरोबर गजाभाऊ बोलले असतील, पण हे सगळं पक्षाच्या मुळावर येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि पदाधिकाऱ्यांनी कोणी या संदर्भात तुम्हाला काही बोललंय का, की पक्ष पदाधिकाऱ्यांच्या काय नेमक्या रिॲक्शन? नाही, सगळ्यांच्या मनातल्या भावना मी बोललो. त्यामुळे मला रात्री जवळपास 1:30 वाजेपर्यंत अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांचे फोन आले आणि त्यांनी माझा अभिनंदन केलं. सर, उल्लेख केला एकूणच कीर्तिकरांचा मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली दिसते असं पत्रात उल्लेख केला. आणि रामदास कदम यांचा देखील तुम्ही उल्लेख केलेला आहे. नाही, याचं कारण असं की रामदास कदम यांचे पुत्र श्री सिद्धेश हे अतिशय तडफदार शिवसैनिक आहेत, तरुण आहेत. आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे. सिद्धेशला पुढे येण्याची खूप मोठी संधी होती, पण त्या वादामध्ये ती संधी पण गेली. आता त्या गोष्टी उकळून काढण्यामध्ये मला कोणत्याही प्रकारचं स्वारस्य नाही. आमचा पक्ष, आमची शिवसेना नीटपणे चालावी एवढीच माझी इच्छा आहे. आणि याच्यापुढे शिवसेनेत कोणीही पक्षाला बाधा येईल अशा प्रकारची वक्तव्य करणार नाही याची मला खात्री आहे. नाही, झालं ते आता, झालं तो उद्रेक होता मनाचा, आता संपला ना. हो, कारवाई कशा प्रकारची करणं गरजेचं आहे, पुढे देखील शिस्त सर्वांना पाळता येईल ते पक्ष नेते ठरवतील. ते ठरवण्याचा अधिकार माझ्या हातात तरी आहे.
पक्ष नेतृत्वापर्यंत गाऱ्हाणं नेणं, आपलं मत मांडणं हे माझं काम आहे. निर्णय पक्ष नेतृत्व गेल्याच्या बाबतीत. आणि मी एक गोष्ट स्पष्ट केली ना की 2 नेत्यांमधली 2 शिवसैनिकांमधली स्पर्धा अजिबात नाही आहे. एकमेकांचे पाय उठण्याच्या यामध्ये कोणताही संबंध नाही आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.